नमस्कार मित्रांनो, हा एक छोटा व्हिडिओ आहे. यामध्ये तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जर तुम्ही जर्मन भाषा शिकण्याकरता अपात्र ठरले असणार, त्याला वेगवेगळे कारणं असतील. जसं की तुम्ही एखादा दुसऱ्या टेटकरता पात्र होते आणि टेट सिलेक्ट करताना तुम्ही दुसरा टेट टाकला किंवा अनुभव प्रमाणपत्र नव्हते, त्यामुळे रिजेक्ट झाले किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता जाऊ शकले नाही. तर आता पुढे काय? त्याचबरोबर तुम्ही केलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिला मुद्दा असा की जर एखादा ओरिजिनल शैक्षणिक डॉक्युमेंट किंवा ओरिजिनल अनुभव प्रमाणपत्र नसेल तर याबाबत काय सूचना आहेत? तर याबाबत असं सांगितलं आहे की अर्जदाराकडे मूळ प्रमाणपत्र ओरिजिनल सर्टिफिकेट उपलब्ध नसल्याचे आढळून आल्यास एक नमुन्यात म्हणजेच पॅनलकडे जो एक माहितीचा नमुना दिलेला असतो त्यात सर्वात शेवटी अभिप्राय किंवा शेरा कॉलम समाविष्ट करून त्यामध्ये अर्जदाराचे स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्र उपलब्ध असल्याबाबतचे नोंद करण्यात यावी आणि मूळ कागदपत्र का उपलब्ध होऊ शकले नाही याचे कारण तपासून नमूद करावे. बॅच तयार करताना मूळ प्रमाणपत्राची पडताळणी करूनच अर्जदाराला बॅचमध्ये समाविष्ट करावे. याचा अर्थ काय तर तुमच्याकडे जे ओरिजिनल प्रमाणपत्र नव्हतं आणि त्याची झेरॉक्स जर आहे तर त्यावर तुम्हाला सही करायची आहे आणि बॅच तयार करताना तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट त्यावेळेस सादर करायचे आहेत. यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता जाऊ शकले नाही त्याकरता काय सूचना आहेत? एखादा अर्जदार क्रमांक 1 मधील यादीमध्ये समाविष्ट नसून प्रमाणपत्र पडताळणीसाठी उपस्थित आल्यास तर जर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर D536 आधीचा असेल तरच नमुन्यात कॉलम 6 नंतर प्रशिक्षणासाठी इच्छुक जिल्हा या कॉलममध्ये नोंद घ्यावी आणि संबंधित जिल्ह्यास माहिती पाठवण्यात यावी. म्हणजेच काय तर ज्यांचा रजिस्ट्रेशन नंबर 10536 आधीचा असेल तर कदाचित त्यांचा विचार केला जाऊ शकतो. त्यानंतर ज्यांचा नंबर असेल त्याबाबत सध्या तरी काही सूचना दिलेल्या नाहीत, पण तिथं जाऊन एक वेळ जाऊन पाहायला हरकत नाही. काही उमेदवाराकडे अनुभव तर होता पण अनुभव प्रमाणपत्र नव्हते, त्यामुळे त्यांचा अर्ज अपात्र ठरला. तर असे उमेदवार काय करतायत, नवीन मोबाईल आणि नवीन ईमेल आय डीने पुन्हा नवीन फॉर्म भरतायत. तर त्याबाबत काय दिशानिर्देश आहेत ते पाहून घेऊ एक वेळ. याबद्दल असं सांगितलं आहे की एखाद्या अर्जदाराने एकापेक्षा अधिक वेळा ऑनलाईन नोंदणी केल्याचे निदर्शना आल्यास त्याचा सर्वात आधीचा नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर ग्राह्य धरावा व अर्जदाराला त्याची कल्पना द्यावी. आता ही सूचना दिलेली असली तरी पण काही जण आणखी नवीन फॉर्म भरतायत, एक ट्राय आणखी करून पाहतायत. नाहीतर रजिस्ट्रेशन चार्जेस तर नाहीच, त्यामुळे आणखी एक संधी मिळावी हा त्यांचा एक प्रयत्न आहे. तर अशा प्रकारे हा एक छोटा व्हिडिओ होता ज्यामध्ये मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व नवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.